मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। उन्हाळा सुरू झाल्यावर सर्व शहरामध्ये पाण्याची टंचाई जाणवायला लागते। त्याच निमित्ताने आपण महानगरपालिकेमध्ये जे पाणी विभाग आहे त्याचे जे HOD आहेत, हेड आहेत, नंदकिशोर जगताप साहेब यांच्याकडे आपण आलेलो आहे। काही आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि नागरिकांच्या समस्या दूर करायचा प्रयत्न करणार आहोत। तर आता आपल्यासमोर जे आहेत नंदकिशोर जगताप साहेब आहेत। तर सर, तुम्हाला कल्पना आहेच की प्रत्येक वेळी आपल्याला टँकर, पाणी, नळ कनेक्शन चुकीचे वगैरे हे सगळे प्रश्न आता ह्या 2-3 महिन्यामध्ये जास्त जाणवणार आहेत। उन्हाळा जर सुरू झालेलाच आहे, त्याच दरम्यान तुमचं चंद्रकांतदादा पाटील साहेबांना भेटलेलं आमच्याकडे सगळं ते रिपोर्ट आलेलं आहे। तर त्या भेटीअंती काय ठरलं, काय झालं, त्यांनी काय सूचना दिल्या हेही सांगा। आणि खास करून चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी आम्हाला पत्रकारांना अशा सूचना दिलेल्या आहेत की अधिकारी हे काम करतात, फक्त जरासं तुम्ही आणखी ते फॉलोअप केला तर ते आणखीन काम चांगलं होऊ शकतं, नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो। या निमित्ताने मी आलेलो आहे। हा माझा पहिला मुद्दा की जे चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या घरीच झाली बहुतेक, तर त्या मीटिंगमध्ये तुम्हाला काय काय सूचना दिल्या पाटील सरांनी? प्रामुख्याने दादांनी समान पाणी वाटप योजना जी आपला प्रकल्प आहे त्याचा आढावा घेतला संपूर्ण याचा। तर त्यामध्ये साधारण बाणेर-बालेवाडी भागाचा मोठा प्रश्न होता, तो ज्या पद्धतीनं सुटला आहे त्या पद्धतीनं पूर्ण शहरातले जेवढे अजून कामं प्रलंबित आहेत ती पुढे लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी आढावा घेऊन सूचना दिल्या। आणि नुसत्या म्हणजे कामं पूर्ण करण्याबद्दलच सूचना न देता त्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत, विविध खात्याच्या परवानग्या मिळवणे, काही कोर्ट केसेस आहेत, काही ज्या काही अडचणी आहेत त्याची देखील त्यांनी स्वतः यादी तयार करून ते देखील स्वतः म्हणजे कामाचे अडथळे दूर करण्यासाठी स्वतः आम्हाला मदत करत आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी तर टप्प्याटप्प्याने पूर्ण शहरातली ज्या काही समान पाणी वाटप योजनेची कामं प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या। तुम्ही आता समान पाणी वाटप हा जो प्रश्न आहे हा थोडासा फसवाही वाटतो, कारण का बऱ्याच ठिकाणी अजूनही पाणीही पोचलेलं नाही आहे। तर समानचा तर गोष्ट वेगळीच आहे। तर या संदर्भात तुम्ही मग तुमच्या अधिकाऱ्यांना खालच्या काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते कार्य करतात का? आणि ह्या पुढचे 4-5 महिने तुम्ही कसं मॉनिटर करणार आहात आणि मीडियाला याचा रिपोर्ट कसा देणार आहात? बऱ्याच वेळा सर, एक मिनिट, नागरिकांची ही तक्रारी आहेत की कामं होत आहेत का नाही होत आहेत हे नागरिकांपर्यंत पोचतच नाही। तर TV10 हा विषय घेतला की तुमची काय पद्धत असेल की नागरिकांनी तुम्ही ह्या पुढच्या 4-5-6 महिन्यामध्ये जुळण्याचा तुमचा काय मार्ग असेल? साधारणतः 2 आठवड्याला, महिन्याला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहात का आणि काय परिस्थिती सांगणार आहात का? त्याच्यावर सगळेच विषय। आणि हे जे टँकर म्हणजे जे आहे पाणी जे आहे ना त्याची सुद्धा माफिया, टँकर माफिया, लॉबी, त्याच्यामध्ये बरंच भ्रष्टाचार चालतो, पाणी खराब मिळतं, त्यानंतर रेट जास्त लावलेले जातात। याच्या संदर्भातले तुमचे काय पुढच्या 4-5-6 महिन्याचं प्लॅन काय आहे सर, त्याची कल्पना द्या। यामध्ये तुम्ही सुरुवातीला समान पाणी वाटप योजना ही फसवेगिरी आहे हा शब्द जो वापरला तो अत्यंत चुकीचा आहे। त्याच्यामध्ये मला एक सांगायचं की पहिल्यांदा मीडियानी याच्याबद्दल सकारात्मक भूमिका ठेवायला पाहिजे जरूर पहिल्यांदा। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये समान पाणी वाटप योजनेमध्ये जी कामं पूर्ण झालेली आहेत त्यामध्ये चांगला त्याचा परिणाम दिसून येतो आपल्याला। तुम्ही बघितलं तर बाणेर-बालेवाडी घ्या, त्यामध्ये सगळे मिळून 500 ते 1000 टँकर होते, ते आता जवळपास शून्यावर आलेले आहेत। आता मध्यंतरी आम्ही पाषाण पाषाणचा एरिया चालू केला, त्यातल्या तक्रारी संपलेल्या आहेत। तर त्याचबरोबर आता जी काही कामं अडलेली आहेत त्याची सबळ कारणं आहेत। म्हणजे थोडक्यात ही कामं पूर्ण झाल्यानंतर 100% समान पाणी वाटप योजनेचा जो उद्देश आहे तो पूर्ण होणार आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्हाला सांगायचं झालं तर पाणी ज्या भागात नाही आहे, उदाहरणार्थ मोहम्मदवाडी एरिया, मोहम्मदवाडी कोंडवा जो भाग आहे त्याला जाणारी मुख्य पाण्याची लाईन जी आहे ती नियोजित रस्ता रुंदीतून आपण टाकत आहोत। ते नियोजित रस्ता रुंदीतून टाकत असताना त्याच्यामध्ये जुनी ग्रामपंचायत काळातली पक्की बांधकामं आहे। आपल्याकडं जो मुंबई म्युन्सिपल ॲक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे 192चं कलम आहे, 192 प्रमाणे फक्त आपण रिकाम्या जागातून आपण लाईन टाकू शकतो। त्या सगळ्या लाईन टाकायची कामं पूर्ण आहे। ज्या भागामध्ये स्ट्रक्चर आहेत आणि जिथे लोक राहायला आहेत
त्याचं भूसंपादन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करत आहोत. आणि त्याचबरोबर दुसरा काही पर्याय त्याला पर्यायाने आम्ही लाईन टाकू शकतो का, त्याचा देखील प्रयत्नात आहोत. तर त्या भागातलं साधारण 25 किलोमीटरमधलं फक्त 800 मीटरचं काम बाकी आहे. तेवढं झाल्यानंतर त्या भागातल्या सुमारे 11 टाक्या आमच्या चालू होणार आहेत आणि त्या भागातला देखील म्हणजे प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामध्ये समान पाणी वाटप योजनेचा उद्देश त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साध्य होणार आहे. त्याचबरोबर दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे की पुणे शहराचं पाणी जे आहे नागरिकांच्या प्रमाणात जेवढं पाणी आपण धरणातून उचलायला पाहिजे त्यापेक्षा आपण जवळपास 1.5 पट पाणी उचलतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने भूमिगत गळत्या, त्याच्यानंतर आपल्याकडं मीटर पद्धतीनं न होता एकवट पद्धतीनं पाण्याची आकारणी होते. त्याच्यामध्ये नागरिकांचा पाण्याचा वापर जास्ती आहे. तर थोडक्यात अजून ज्या भागांना पाणी नाही त्या भागांना जर पाणी द्यायचं झालं तर हे पाण्याचा जादा वापर असलेला तो कमी करणं आवश्यक आहे, गळती कमी करणं आवश्यक आहे आणि तेच पाणी आपण पुढं देऊ शकतो. कारण धरणातनं आत्ता आज रोजी आपण जेवढं पाणी उचलतोय त्याच्यापेक्षा जास्त पाणी धरणातनं उचलू शकणार नाही. तर त्या पद्धतीने सर्व गळती शोधण्याची कामं चालू आहेत. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सिंहगड रोडवरती मागच्या आठवड्यात 2दा लाईन फुटली होती. लाईन का फुटली तर त्याच्यामध्ये आम्ही समान पाणी वाटप योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात त्या भागात 2 टाक्या आम्ही चालू केल्या. त्याचं नेटवर्क जे होतं जुन्या लाईन आम्ही काही बंद केल्या. त्या जुन्या लाईन बंद केल्यामुळं त्या जुन्या लाईनची गळती मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि अशा प्रकारे ते पेठ भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या तक्रारी होत्या. ठीक आहे, 100% सुटल्या नाही आहेत, पण पेठ भागातल्या उदाहरणार्थ कसबा पेठ, शुक्रवार पेठ ज्या 5-5, 7-7 वर्षापासून त्या पाण्याच्या तक्रारी होत्या त्या आज रोजी सुटलेल्या आहेत असा आमचा दावा आहे. आता याचं तुम्ही परत पडताळणी नागरिकांकडनं किंवा मान्य लोकप्रतिनिधीकडनं करू शकता. आणि त्याचबरोबर टँकर माफिया पर्वती एलएलआर जो भाग आहे त्याच्यामध्ये जवळपास आजच्या तारखेला माझं 7 मिलियन लिटर म्हणजे 70 लाख लिटरची पाण्याची बचत झालेली आहे हे काम केल्यामुळे. आता हे 70 लाख लिटर पाणी आम्ही हे ज्या भागात पाणी नाही आहे त्या भागातलं नेटवर्क चालू केल्यानंतर तिकडे डायव्हर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे समान पाणी वाटप योजनेची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्याचं टप्प्याटप्प्याने आपल्याला चांगला परिणाम देखील दिसून येतो. टँकर माफिया त्यांच्या रेटचं काय रेग्युलरायझेशन करणार आहात का, त्याच्यावर कंट्रोल कसं ठेवणार सर? प्रत्येक वेळेचा हा विषय आहे. टँकर माफिया हा जो भाग आहे तो 2 प्रायव्हेट पार्टीमधला व्यवहार आहे. म्हणजे 2 टँकर प्रायव्हेट पार्टीला जेव्हा देतो त्याच्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. कुठल्याही त्याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही. अच्छा, फक्त गुणवत्तेबाबत आपलं म्युन्सिपल ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. त्याप्रमाणे आम्ही आता ते जलस्रोत तपासणे, त्यांना डिसइन्फेक्शन करायला लावणे या गोष्टी आम्ही आता चालू केलेल्या आहेत. तर त्यामध्ये माझं असं मत आहे की त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. टँकर माफिया म्हणजे मी असं ऐकलं आहे की काही भागात काही टँकरवाले मोनोपॉली ठेवतात आणि दुसऱ्या टँकरवाल्याला येऊ देत नाहीत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जी दरामध्ये स्पर्धा निर्माण होणं आवश्यक आहे ती होत नाही आणि त्यामुळं सोसायट्यांना जास्त पाणी द्यायला लागतं. तर यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. मीडियानी त्याच्यामध्ये मदत करायला पाहिजे. महापालिकेचा कार्यक्षेत्रात सगळ्या गोष्टी एवढ्या हाताळणं शक्य नाही. त्याला कायद्यामध्ये तरतूद असायला लागते आणि आम्हाला काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे की ज्याच्यावर कंट्रोल घेऊ शकतो. सुरुवातीला मी सांगितलं मीडियाचं नाही, पण मी TV 10ची जबाबदारी पूर्णपणे घेतो. आमचं म्हणणंच असं आहे की तुमची काय पद्धत असेल पुढे 4 महिन्यामध्ये मीडियाशी बोलायला. मी कधी येऊ, किती फ्रिक्वेंटली येऊ ते तुम्ही सांगा. डेटा तुम्हीच देणार आहे सर आणि आम्हाला डेटा जो मिळतो आणि लोकांच्या तक्रारीवरनं आम्ही तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत होतो. ठीक आहे, एक धानोरी वगैरे विषयाबद्दल बोलत होतो की तिथे काय काय ठिकाणी पाणी अजून पोहोचलेलं नाही, मग त्यांना टँकरवरच अवलंबून राहावं लागतं. सर त्यांनी सगळे टॅक्सेस भरलेले आहेत, तुम्ही कंप्लिशन दिलेले आहेत बिल्डिंगचे. तर ह्याचंही सगळं फक्त 1 टाकीचं काम राहिलेलं आहे. तेही जागा अवेलेबल नव्हती त्याचं आत्ताच चालू आहे काम. सर मी जनरल म्हणजे पेरीफेरीला जास्त करून ह्याचा त्रास होतो, शहरामधल्या अगदी मेन म्हणत नाही आहे मी. तर सर ह्याच्यावर ना TV 10चं एक सजेशनसुद्धा आहे जे मी आत्ता पुढचं सांगतो आणि पुढचा मुद्दाचा माझा तोच आहे. सर तुम्हाला कर्नल शशिकांत दळवी हे नाव ऐकले का सर?
हां, मी मुद्दाम का विचारलं माहिती का की पाणलोट म्हणा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगवर हे भारतामध्ये काम करणारे व्यक्ती आहे आणि पुण्यामध्ये वॉटर डिपार्टमेंटच्या हेडला जर त्यांचं नाव माहीत नसेल ना तर हे नागरिकांचं दुर्दैव आहे असं मी म्हणेन. पण तरीही मी त्यांची एक मीटिंग अरेंज करणार आहे. बघा सर, मी सर एक्सपर्ट नाही आहे, कुठलाही माणूस आहे म्हणजे किंवा पत्रकार हे एक्सपर्ट नाही आहेत. आम्ही फक्त ऐकताना तिकडनं तुमच्यामध्ये पोहोचवतो. तर त्यांच्याबरोबर एकदा भेटावं, त्यांचे काही सजेशन्स आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबतीत. आणि हे जर केलं ना तर आपल्याला टँकर लागणार नाही. त्यांचं उदाहरण आहे, ते सुद्धा मी माझ्या बाईटमध्ये टाकत आलेलो आहे. तर याच्यावर तुम्ही वेळ देणार का सर? ती मीटिंग मी अरेंज करायचा प्रयत्न करीन, कारण का हे आयुक्तांपर्यंत बोललेलं आहे. आयुक्तांनी त्यावेळी सांगितले की HODना सांगा, ते हे अरेंज करतील. हे मागची गोष्ट आहे. तर आत्ता तर तुमचं काय म्हणणं आहे सर? तुम्हाला हे म्हणजे चांगले एक नागरिक आहेत आणि मान्यवर आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये ते भरपूर सजेशन देऊ शकतील सर. तर आपण ऐकावं अशी माझी TV टीमतर्फे विनंती आहे. त्याची मीटिंग कधी ठेवता येईल तीच आपण करू. अडचण अशी आहे की सजेशन देणे आणि काय म्हणतात त्याला, इम्प्लिमेंट करणे. नाही, सजेशन देणे आणि सूचना करणे त्याच्यामध्ये सगळे असतात. ग्राउंडवर काम करायचं झालं तर तुम्ही एक पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की आमचं जे पाणीपुरवठा डिपार्टमेंट आहे त्याच्याकडचा स्टाफ, आत्ता सध्या आमचं जे मुख्य कर्तव्य आहे त्याची कामं, याचा तुम्ही पाहिजे तर रिव्ह्यू घ्या. जरूर. प्रत्येकजण अगदी ओव्हर स्ट्रेस्ड आहे. जरूर. त्यामध्ये मुख्य उद्देश आमचा जो आहे तो गळती शोधणे, पाण्याचा वापर कमी करणे, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर त्यामुळं यामध्ये फक्त सूचना देणे किंवा सजेशन करण्यापेक्षा ग्राउंडवर सुद्धा सेवाभावी संस्थेचा काम करायला सहभाग पाहिजे. मी ते म्हटलं, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर ते काम करताय. त्यांचं जर ऐकलं तुम्ही तर आपल्याला हे पाण्याची दुर्भिक्षता कंप्लीट बंद होणार आहे. त्यांना महानगरपालिकेचं त्यांनी ऐकावं. त्यांनी मागं एकदा महानगरपालिकेने इम्प्लिमेंट केलं होतं. मला वाटतं श्रीकर परदेशी सर असताना त्यावेळी केलं होतं. पण प्रायव्हेटली त्यांनी इतकं चांगलं काम केलं आहे. त्यांनी एक सोसायटी टँकर मुक्त, तुम्हाला ती सोसायटीचं नाव असं सांगेन, तेच त्याला गरज आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे, आपण चर्चा करू त्यांच्याशी. पण ग्राउंडवर काम करायला पण तुमचा सहभाग पाहिजे. ग्राउंडवर काम करायला काय, प्रत्येक सजेशन देतो, सूचना करतो. इथं आमचा तुटपुंजा स्टाफ आहे त्याच्यामध्ये आम्हाला दैनंदिन तक्रारी आम्हाला त्याचं निराकरण करायला लागतं. पाण्याचा वापर कमी करणे, लिकेज शोधणे, या गोष्टीवर आम्हाला ते प्रायोरिटी आहे. आम्हाला प्रायोरिटी असणार. येस. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं तुम्ही प्रायव्हेटली तुम्ही करू शकता. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही आताच वॉटर डिपार्टमेंट, पाणी विभागाचे जगताप साहेबांनी छान आपल्याला सगळं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मीडियाचा सुद्धा त्यांना सहभाग हवा आहे आणि तो होणार आहे TV 10चा तरी, हे आम्ही प्रॉमिस केलेलं आहे. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न उत्तरं जर तुम्हाला हवी असतील आणि काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही TV 10च्या लाईफलाईनवर सुद्धा तुम्ही आम्हाला कळू शकता. जगताप साहेबांचे सुद्धा नंबर्स अवेलेबल आहेत महानगरपालिके, त्याच्यावरही कळू शकता आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकता आणि आम्हाला मदत करू शकता. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघा TV 10 जगताप साहेब यांच्या केबिनमधनं. धन्यवाद.